आज या उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या 6 खासदारांचा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झाला. अर्थातच एकनाथ शिंदे यांनी स्वतः या 6 खासदारांचं स्वागत केलं आणि जाहीर केलं की ऑपरेशन टायगर इज सक्सेसफुल, असं इंग्रजीमध्येच म्हणाले ते. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे. आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही, पूर्ण केल्याशिवाय माघार घेत नाही, असंही त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं. आलेल्या 6 खासदारांची स्तुती केली त्यांनी. हातात हात घेऊन हात उंचावले, नेहमीप्रमाणे राजकीय नेते करतात त्याप्रमाणे. सर्व काही सोपस्कार पूर्ण झाले की हे 6 खासदार जर खरेखुरे टायगर असते तर आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन ते शिंदे यांच्या शिवसेनेत गेले असते आणि पुन्हा निवडणूक लढवून जिंकून आले असते. पण ही हिंमत त्यांच्यात नाही, टायगरची छाती यांची नाही. म्हणून ते अशा प्रकारे चोरी करून राजीनामा न देता पक्षांतर विरोधी कायद्याच्या उणीवांचा वापर करून, त्याच्यातल्या भोकांचा वापर करून हे आज आपली खासदारकी टिकवून ठेवून शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे शिवसैनिक जे आहेत, निष्ठावंत शिवसैनिक, ते या सगळ्या 6 खासदारांना पळपुटे म्हणतायत, त्यांना टायगर काय म्हणायला तयार नाहीये. हे 6 खासदार जे गेले त्यामध्ये ओमराजे निंबाळकर जाणार की नाही, जाणार की नाही, अशी गेले 2-3 दिवस सातत्याने चर्चा चालू होती. कारण ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत मानले जात होते, त्यांच्या विश्वासातले होते. 20 तारखेला ओमराजेंच्या कुटुंबाच्या महत्वाच्या खटल्याचा निकाल लागला. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होता, पण कोर्टाने या हत्येतल्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं. हत्या कुणी केली याचा उलगडा काही झालाच नाही कोर्टाच्या निकालातून. फक्त जे आरोपी आहेत, पद्मसिंह पाटलांसकट सर्व, हे निर्दोष आहेत असं कोर्टाने सांगितलं. त्यानंतर पुन्हा एकदा आता कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने न लागल्यामुळे ओमराजे निंबाळकर शिंदेकडे जाणार की नाही हा प्रश्न सुरू झाला. ओमराजे पुन्हा टोपी फिरवणार का, पुनर्विचार करणार का, ही चर्चा सुरू झाली. ओमराजेंचे जिवलग मित्र उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याही मुलाखती सुरू झाल्या. कैलास पाटील काहीही ठामपणे म्हणायला तयार नव्हते, कारण त्यांना हे मनातून माहिती असावं की ओमराजे निंबाळकरांनी आता निर्णय घेतलेला आहे. शिंदेनी त्यांना काय आश्वासन दिलं हे कैलास पाटील काय सांगणार नाहीत. ओमराजे निंबाळकर यांना जे आमिष दाखवण्यात आलं, 50 कोटी रुपयाचं असेल, 100 कोटी रुपयाची कामं करण्याचं असेल, किंवा सत्तेमध्ये वाटा देण्याचं असेल, कदाचित काही काळाने मंत्रिपदाचं सुद्धा असेल, यामुळेच ओमराजे निंबाळकर पक्षांतर करतायत. म्हणजे त्यांनी कितीही साळसूतपणाचा आव आणला तरी सुद्धा यामध्ये कोणतंही तत्व नाही, मतदारांचा विचार नाही, कार्यकर्त्यांचा विचार नाही, केवळ पैसा फेको तमाशा देखो एवढाच हा खेळ आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. ओमराजे निंबाळकरांनी चालूपणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खटल्याचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहे वगैरे मीडियाला सांगितलं. मीडियाला मूर्ख कसं बनवायचं हे ओमराजेंना चांगलं जमलं, एवढं मात्र म्हणता येईल. कार्यकर्त्यांची बैठक जी घेतली ती सुद्धा आधी ठरल्याप्रमाणेच होती. कोणताही राजकीय नेता खुलेपणाने कार्यकर्त्यांची बैठक कधीही घेत नाही. तो जेव्हा कार्यकर्त्यांचा कौल मागतो तेव्हा हा कौल आधीच ठरलेला असतो. त्याप्रमाणे ओमराजेंच्या बैठकीत सुद्धा कार्यकर्त्यांनी म्हणायचं की नाही नाही, आम्हाला पैसे मिळत नाहीत, आमची कामं होत नाहीत, मतदार आम्हाला विचारतात. ही सगळी ठरलेली भाषणं झाली आणि ओमराजे निंबाळकरांनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. हे एक सोंग होतं कार्यकर्त्यांना विचारण्याचं. मतदारही आम्हाला म्हणतात, ओमराजे निंबाळकर म्हणाले, मतदारही विचारतात की आपल्या गावामध्ये हे काम का नाही झालं, ते काम का नाही झालं, तेव्हा आम्ही काय सांगायचं, असा प्रश्न ओमराजे निंबाळकर सातत्याने विचारत होते. म्हणजे जणू काही आपली कामं होत नसल्यामुळे ओमराजे निंबाळकर शिंदे यांच्या सेनेत गेले. तसंच रडगाणं इतर खासदारही मांडत होते.
नागेश पाटील अस्टीकर असतील हिंगोलीचे, किंवा ईशान्य मुंबईत निवडून आलेले संजय दिना पाटील असतील, संजय बंडू जाधव असतील परभणीचे, हे सगळे हेच रडगाणं मांडत होते की आमची कामं होत नाहीयेत. पण हे रडगाणं किती धादांत खोटं होतं हे आज मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं. साहिल जोशी यांनी जो आज कार्यक्रम केला खासदार निधीबाबत, एमपी लॅड फंड्स बाबत, तो तुम्ही जरूर पहा. 17 मिनिटाचा फक्त कार्यक्रम आहे, 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो पहा. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून निघणारे खासदार कसं खोटं बोलतायत हे सिद्ध होईल. मी तुम्हाला काही आकडे वानगी दाखल सांगतो. एमपी लॅड फंड असतो म्हणजे खासदारांना जो निधी मिळतो, किती मिळाला 2024 पासून आजपर्यंत ओमराजे निंबाळकरांना? बघा आकडे, साहिल जोशींच्या कार्यक्रमातले हे आकडे आहेत. ओमराजे निंबाळकरांना 18.5 कोटी रुपये निधी मिळाला, म्हणजे 18.5 कोटी रुपये निधी मिळाला. त्यातला खर्च किती केला त्यांनी? फक्त 1.97 कोटी, म्हणजे 2 कोटी खर्च केले असं माना. म्हणजे साधारणपणे 10% पैसे सुद्धा त्यांनी खर्च केले नाहीत असा त्याचा अर्थ होतो. 18.5 कोटीचा निधी फक्त 2 कोटी खर्च केले. आणि किती कामं पूर्ण झाली? त्यांनी सुचवलेल्या 130 कामापैकी फक्त 21 कामं पूर्ण झाली. आता ओमराजे निंबाळकर हे म्हणू शकतात, हे रडू शकतात की सरकारी कर्मचारी आम्हाला सहकार्य करत नाहीत, कलेक्टर जिल्हाधिकारी आम्हाला सहकार्य करत नाही, वगैरे वगैरे. परंतु निधी मिळाला नाही हे खोटं. 18.5 कोटी रुपये तुम्हाला निधी मिळाला, त्यापैकी फक्त 1.97 कोटी रुपये तुम्ही खर्च केलेत. बाकी काय तक्रारी असतील ते असतील, उद्धव ठाकरेंविषयीच्या तक्रारी असतील, पण ते तुम्ही कालच सांगितलंय, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मला संधी दिली, त्यांच्याविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. निधी मिळाला नाही ही तुमची तक्रार साहिल जोशीने खोटी ठरवली. नंबर 2, जे या 6 खासदारांमध्ये पहिल्यांदा फुटले असा शिंदे म्हणाले, ज्यांनी ओपनिंग केलं, ते नागेश पाटील अस्टीकर हिंगोलीचे. यांना किती निधी मिळाला? यांना 19 कोटी रुपये निधी मिळाला. यांनी खर्च किती केला? 5.60 कोटी रुपये खर्च केला. 79 कामं सुचवली यांनी, यापैकी 28 पूर्ण झाली. म्हणजे यांनाही निधी मिळाला नाही हे खोटं. 19 कोटी रुपये निधी यांना मिळाला. आता ईशान्य मुंबईतले संजय दिना पाटील यांचे तर आकडे अगदी धक्कादायक आहेत. यांना निधी मंजूर झाला 14.7 कोटी. यांनी खर्च किती केला बघा? 14.7 कोटी पैकी फक्त 15 लाख खर्च केलेला आहे. आणि 40 पैकी एकही काम पूर्ण झालेलं नाही. संजय दिना पाटील यांच्या नावावर एक मोठं शून्य आहे. शून्य कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. हे असले खासदार आहेत. हे काय उद्धव ठाकरेंना दोष देतात आणि खोटं बोलतात की आम्हाला निधी मिळाला नाही. पक्षपात होतो का? बरोबर आहे, होतो. पण एमपी लॅड फंड्स जे आहेत त्यामध्ये पक्षपात होण्याचा प्रश्नच येत नाही. तो निधी तर तुम्ही वापरू शकता. आणि लक्षात घ्या, वर्षानुवर्षे विरोधी पक्षात राहिलेले खासदार आहेत. पूर्वीच्या काळी तर होते, गणपतराव देशमुख सातत्याने विरोधी पक्षात होते, मृणाल गोरे विरोधी पक्षात होत्या, गप्र प्रधान विरोधी पक्षात होते, कृष्णराव देशमुख विरोधी पक्षात होते. अगदी अलीकडेपर्यंत भाजपचं राज्य यायच्या आधी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे सगळे विरोधी पक्षात होते. त्यांनी आपल्याला निधी मिळत नाही, आमदार निधी किंवा खासदार निधी, अशी तक्रार कधीही केलेली नाही आजपर्यंत. हे खरं आहे. मग आत्ताच ही तक्रार का आली? भाजपचं राज्य आहे म्हणून आली का? काँग्रेसच्या राज्यापेक्षा, काँग्रेसच्या सरकारपेक्षा भाजपवाले वेगळं वागतायत का, वाईट वागतायत का, हा संशोधनाचा विषय आहे. पण या उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांना निधी मिळाला नाही हे खोटं आहे. हे आकडेच दाखवतात. आता मी जे सांगितले, साहिल जोशीने आज मोठं काम केलंय. त्यांनी या खासदारांना एक्सपोज केलाय, त्यांचा बुरखा फाडलेला आहे, हे लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा असा की हे जे पाटील आहेत, संजय दिना पाटील, हे मुळामध्ये त्यांची खासदार होण्याची पात्रता आहे की नाही हा संशोधनाचा विषय. उद्धव ठाकरेंनी त्यांना तिकीट कोणत्या परिस्थितीत दिलं तेही बघायला पाहिजे. याचं कारण मुळातले ते राष्ट्रवादी काँग्रेसमधले आहेत. एकदा अपघाताने 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून नाही आले होते, तेव्हा काहीही काम केलं नाही. यावेळेलाही ते काही फारसं काम करत होते असं नाही. मुळात हा भाजपचा मतदारसंघ आहे. पुढच्या वेळेला 100% हा भाजपकडे जाणार. संजय दिना पाटलांना इथे तिकीटही मिळणार नाही, मी तुम्हाला आजच सांगतो. कारण भाजप या मतदारसंघावरचा क्लेम अजिबात सोडणार नाही. संजय दिना पाटील यावेळेला निवडून आले, ते
उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मतावर, सेक्युलर मतावर निवडून आलेले आहेत. काय गप्पा सांगतात ही माणसं? आज संजय दिना पाटील म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या आसपासचे लोक माझा अपमान करत होते. मग तुम्ही इतके वर्ष राहिलात कसे? 2024ला निवडून आलात, तिकीट घेताना तुम्हाला लाज नाही वाटली का? पुढे 2 वर्ष कसे राहिलात अपमान आणि त्याविषयी न बोलता? याचं कारण तुम्हाला काहीतरी घबाड अपेक्षित होतं शिंदेकडून, म्हणून तुम्ही केवळ उद्धव ठाकरेंच्या नावाने खडे फोडत होतात. आत्ता फोडताय, म्हणजे फोडत होतात सुद्धा नाही, पूर्वी कधी फोडलेलं नाही, पूर्वी गप्प होते. या संजय दिना पाटलांची मुलगी नगरसेविका आहे उद्धव ठाकरेंच्याच पक्षाकडून. ती काल जाऊन उद्धव ठाकरेंना भेटली आणि उद्धव ठाकरेंना तिने सांगितलं, मी काय पक्षांतर वगैरे करणार नाही, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे. अजिबात विश्वास ठेवू नका, अजिबात विश्वास ठेवू नका. नगरसेवक फोडण्याचा जो प्रयत्न शिंदे यांची शिवसेना करते, त्याची सुरुवात या संजय दिना पाटील यांच्या मुलीपासूनच होऊ शकते. हा धोका ओळखा. आमदार फोडण्याची सुरुवातही होऊ शकते. आज प्रेसने खूप पतंग उडवले. 3 आमदार गैरहजर आहेत. का गैरहजर आहेत ते त्याचं कारण शोधायचा कोणी प्रयत्न केला नाही. खरोखरच ते फुटले आहेत, रागावले आहेत, नाराज आहेत की काही कामामुळे गैरहजर आहेत, हे विचारायचा प्रयत्न केला नाही. आपले प्रेसवाले आधीच पतंग उडवतात. मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. आज सगळे अधिकृत प्रवेश वगैरे झाला, पण हे 6 खासदार लोकसभेच्या अध्यक्षांना भेटले, याचा पुरावा कुठे आहे? फोटो कुठे आहे की आम्ही अधिकृतपणे लोकसभेच्या अध्यक्षांना भेटलो? जसं यांनी पत्र दिलं अशा फक्त अफवा चालू होत्या काही दिवस. पत्र अजिबात दिलेलं नव्हतं. पत्रावर 6 खासदारांच्या सह्या झालेल्या नव्हत्या. ज्या शेवटच्या क्षणी झाल्या म्हणजे संजय राऊत यांनी व्हीप काढून, म्हणजे अरविंद सावंत यांनी व्हीप काढून जी बैठक बोलवली खासदारांची, त्याआधी 1 तास या पत्रावर 6 खासदारांनी सह्या केल्या, हे लक्षात घ्या. पण अजून लोकसभा अध्यक्षांशी भेट झाली का? त्या भेटीचा फोटो का नाही तुम्ही पत्रकारांना दिला, मीडियाला दिला? आज नसेल दिला तर उद्या द्या, भेट घेऊन द्या. का लोकसभा अध्यक्षांनी तुम्हाला असं सांगितलेलं आहे, तुम्ही नाही भेटायला आलात तरी चालेल, तुमचं पक्षांतर आता अधिकृत आहे, तुमच्या पक्षांतराला अमित शहाचा वरदहस्त आहे, म्हणजे माझाही वरदहस्त आहे, असं सांगितलेलं आहे. विचारून घ्या. माझं इतकंच म्हणणं आहे की मीडियाने जे प्रश्न विचारायला पाहिजे शिंदेना, आजच्या ह्याच्यात कोणी विचारलं नाही की फोटो कुठे आहे लोकसभा अध्यक्षांबरोबर तुमचा? शिंदेबरोबर फोटो आला, लोकसभा अध्यक्षांबरोबर आजपर्यंत फोटो का आलेला नाही? काय गडबड आहे की पडद्याआड सगळं झालेलं आहे? शिंदे म्हणाले सगळे कायदेशीर उपाय आम्ही केलेले आहेत, आम्ही सगळे नियम पाळलेले आहेत वगैरे वगैरे. मग हा नियम का पाळलेला नाही हेही सांगा. की पैशाचा खेळ जो आहे तो वरपासून सुरू होतो, मोदी, शहा, लोकसभा अध्यक्ष आणि हे सगळे खासदार इथपर्यंत सुरू होतो. तेव्हा या खासदारांनी किती थापा मारल्या तरी त्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत. ओमराजे निंबाळकर यांनी तर मतदारांनाच यात गुंतवायचा प्रयत्न केला, कारण मतदार आम्हाला दोष देतात, कामं झाली नाही. मला ओमराजेंना एवढंच सांगितलंय, वर्षानुवर्षे जे आमदार खासदार राहिले ना विरोधी पक्षामध्ये, ते कसे राहिले बघा. त्यांची कोणती तत्व होती, त्यांचा कोणता विचार होता? विचारांशी प्रतारणा नाही केली. महाराष्ट्रात अशी उदाहरणं आहेत ज्यांचा आदर्श वाटावा, असे गणपतराव देशमुख आहेत. का गणपतराव देशमुखांना शरद पवार मदत करत होते त्यांची कामं करून द्यायला वगैरे, म्हणून ते राहिले? यावरही चर्चा होऊन जाऊन द्या. रामभाऊ माळके होते अनेक वर्ष आमदार, खासदार होते, तेही विरोधी पक्षातच होते. कसे टिकले पूर्वी विरोधी पक्षातले आमदार खासदार? निधी तर तुम्हाला मिळतोय, दिसतंय. तुम्हाला वरचा पैसा हवा होता. जर तुम्हाला 50-100 कोटी मिळाले असतील, आता 100% मिळाले, कोणीही असं जात नाही, हे मतदार सुद्धा ओळखतात. माझं इतकंच म्हणणं आहे, आज या अधिकृत प्रवेशानंतर हे खासदार आपल्या मतदारसंघात जातील, तिथल्या मतदारांनी त्यांना जाब विचारलं पाहिजे. तुम्ही मशाल निशाणीवर निवडून आलात, आता जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं आहे तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. साधी गोष्ट आहे. तुम्ही राजीनामा द्या, त्या पक्षात जा, त्या पक्षाची निशाणी, शिंदेच्या शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आहे, त्या निशाणीवर निवडून या. शिंदे यांनी मोठ्या गर्वाने सांगितलंय की या सर्व खासदारांना मी निवडून आणेन. गेल्या वेळेला पण त्यांनी अशी घोषणा की आमदार जे आले 40 त्या सर्वांना मी निवडून आणेन. सर्व काही निवडून आलेले नाहीत, पण जर निवडून आले नाहीत तर मी राजीनामा देईन. त्याआधी खासदारांच्या बाबतीतही ते हेच बोलले होते, पण खासदारांच्या बाबतीत त्यांना फटका बसला.
12-13 आमदार होते अविभक्त शिवसेनेचे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे. ते फक्त शिंदेचे 7 आले, हे लक्षात घ्या. त्यामुळे तिथेही त्यांचा शब्द पुरा झाला नाही. आमदारांच्या बाबतीत त्यांचे आमदार वाढले हे खरं आहे, पण ते भाजपच्या मतांवर वाढले का हेही तपासण्याची गरज आहे. भाजपची साथ सोडली तर शिंदे 0 आहेत हे लक्षात घ्या. जे काय चाललंय तो पैशाचा खेळ चाललाय, पैशाचा तमाशा चाललेला आहे. एक मात्र चांगली गोष्ट आता झालेली आहे असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंनी दौरा सुरू केलेला आहे. कालच्या मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी आता शाखातून जायला पाहिजे. त्यांनी दौरा सुरू केलेला आहे आणि काल ते ईशान्य मुंबईत गेले होते सुनील राऊत यांच्या मतदारसंघामध्ये. माझं म्हणणं आहे जागोजागी या 6 जणांच्या मतदारसंघात त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक असल्यासारख्या सभा घेतल्या पाहिजेत आणि हे 6 जण कसे गद्दार आहेत, मतदारांशी कशी प्रतारणा केली आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे. पुढच्या वेळेला ते निवडून येतील की नाही, माझ्या दृष्टीने हे सगळे प्रश्न जे आहेत ते गैरलागू आहेत. याचं कारण आज त्यांनी मतदारांशी प्रतारणा केली आहे. त्यांना मशालीवर मतं मिळालेली आहेत, मशाल चिन्हावर मतं मिळालेली आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मशाल चिन्हावरची मतं घेऊन, ती मतं बरोबर घेऊन शिंदेच्या शिवसेनेत जाऊ शकत नाहीत. राजीनामा द्या. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र ढवळून काढला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी, सुषमा अंधारेंनी, संजय राऊत यांनी सकाळची बडबड बंद केली तरी चालेल, पण महाराष्ट्र ढवळून काढला पाहिजे. ऑपरेशन तुडवा वगैरे या गोष्टीला काय अर्थ नाही बघा. मतदारांना तुम्ही जागं करा. मतदारांना सांगा ही तुमची मतं आहेत, ही मतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली आहेत, ही मतं बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मिळालेली आहेत. या मतांशी या लोकांनी प्रतारणा केलेली आहे. उद्धव ठाकरे पुन्हा जर लढायला तयार झाले तर या सहा खासदारांना नव्हे तर आजपर्यंत जे गद्दार झाले त्या सगळ्यांनाच धडा बसू शकतो. शिंदेचं राजकारण हे पैशावर चाललेलं आहे, बाकी काही नाही. ज्या दिवशी भाजपशी सोबत जाईल, अमित शहाचा आशीर्वाद जाईल, त्या दिवशी शिंदे 0 होणार आहेत. आज शिंदेचा वापर उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवायला करतायत भाजपवाले. उद्या हेच भाजपवाले शिंदेनाही संपवणार आहेत हे लक्षात घ्या. आज जे शिंदे मोठ्या गमजा मारत होते 6 खासदार फुटल्यामुळे, या गमजा आणखीन 3 वर्षांनी ते मारू शकतील की नाही. 2026ची जी परिस्थिती आहे ती 2029ला असणार नाही. 2022ची परिस्थिती 2026ला नाही आहे. 2026ची परिस्थिती 2029ला असणार नाही. आणि शिंदे म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्ही मानतो. कोणता विचार मानता? बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला अमित शहाच्या पायावर लोटांगण घालायला सांगितलं का? मोदींच्या पायावर लोटांगण घालायला सांगितलं का? तेव्हा उगाच जनतेशी दिशाभूल करू नका, मतदारांशी दिशाभूल करू नका. हे पक्षांतर आहे आणि पक्षांतर विरोधी कायद्यानुसार या 6 खासदारांची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे. पूर्वी शिंदेबरोबर जे 40 लोक गेले त्यांचीही रद्द व्हायला हवी होती. त्यावेळेच्या 12 खासदारांचीही खासदारकी रद्द व्हायला हवी होती. पण केवळ सुप्रीम कोर्टाच्या नालायकपणामुळे ते वाचलेले आहेत, तसेच हेही वाचतायत हे लक्षात. दोस्तो हो, या व्हिडिओमधील सगळ्या गोष्टी सत्य आहेत, पटण्यासारख्या आहेत, लोकांनाही पटण्यासारख्या आहेत, मतदारांनाही पटण्यासारख्या आहेत. परंतु काही गोष्टी आहेत ज्या शिवसेना जोपर्यंत करत नाही तो म्हणजे महाराष्ट्र परत पिंजून काढणे. जोपर्यंत डायरेक्ट मतदारांशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत ही समस्या चालू राहणार आणि याचा फायदा सत्ताधारी पक्ष घेत राहणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आज जनता ज्या संकटामध्ये आहे त्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचा मुद्दा आहे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी. याबाबत जर उद्धव बाळासाहेब ठाकरे जर मतदारसंघामध्ये जर फिरले तर त्याला एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद भेटणार आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे एकदा उद्धवसाहेब ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफी दिली होती आणि त्यामुळे प्रचंड सहानुभूती त्यांना भेटल्याशिवाय राहणार नाही. याचा फायदा त्यांनी घेणं गरजेचं आहे, लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे आणि प्रश्न मांडणं गरजेचं आहे. लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद भेटेल, कारण शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफीची गरज आहे. आता बघूयात यावर काय होतं ते. आपलं मत नोंदवायला मात्र विसरू नका आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका.